नमस्कार मंडळी. संबंध महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. प्रचार जोरात सुरू झाला आणि या प्रचाराच्या धावपळीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. एका विमान अपघातामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अख्ख्या महाराष्ट्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. गेले 3 दिवस महाराष्ट्र अगदी बंद होता. कुणाला काही कळत नव्हतं काय करावं. पण दादांचाच सल्ला आहे, दादांचीच समज आहे की कितीही दुःख असलं, काहीही संकट आली तर त्या संकटावरती पाय देऊन आपण आपल्या कामाला लागायचं. आणि त्याच नुसार पुन्हा एकदा या प्रचाराची सुरुवात झाली. आणि या प्रचाराच्या निमित्तानं, या निवडणुकांच्या निमित्तानं कुठं जायचं, कोणत्या उमेदवाराची मुलाखत घ्यायची याचा विचार करत असताना एक नाव पुढं आलं. नाव होतं बारामतीच्या जवळच इंदापूर रोडवरती शेटफळ पंचायत समितीचा गण. आणि या गणामध्ये उभे असलेले हे उमेदवार युवा, तडफदार आणि दादांचा विचार पुढे घेऊन जाणारे उमेदवार. या भागामध्ये कुणीही दादांचा सगळ्यात जवळचा, सगळ्यात कट्टर कार्यकर्ता कोण विचारलं तर त्याच उमेदवाराच्या कुटुंबाचं नाव सगळ्यांच्या समोर येतं. अगदी इथपर्यंत की ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, दादांनी वेगळा विचार केला, त्यावेळेस अजितदादांना कोणताही विचार न करता निर्विवाद सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी कोणी पाठिंबा दिला असेल तर ते हेच कुटुंब होतं. आणि याच कुटुंबातला हा युवा आज पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दादांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दादांना अभिप्रेत असलेला विकास जनसामान्यात रुजवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेटफळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ भैया झगडे. नमस्कार. सगळ्यात सुरुवातीला दादांचं निधन झालं 3 दिवसांपूर्वी. काय आहे भावना? आज दादांचं निधन झालं त्या दिवशी आम्हाला सर्वप्रथम 9 वाजता कॉल आला की दादांचा असा असा विमान अपघात झालेला आहे आणि त्याच्यात आपले दादा राहिले नाही. त्यावेळेस आमच्या कुटुंबाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं की जसा घरातला आपला एक हक्काचा व्यक्ती गेला, जसा आपल्या घरातला कर्ता पुरुष गेला, तसा ह्या भागातला, पश्चिम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचं दैवत आम्ही मानणारे आमचे अजितदादा आमच्यातून क्षणात निघून गेले. त्याची भर म्हणजे आमच्या कुटुंबाने कायमस्वरूपी म्हणजे दादांसाठी अहोरात्र दादांचा विचार तळागाळातल्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं कुटुंब कायम तत्पर राहिलं. जेव्हा जेव्हा दादांनी जी जी जबाबदारी दिली ती आम्ही दादांच्या सांगण्यावरून आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचा विचार कायमस्वरूपी पोचवत राहिलो. ज्या वेळेस आम्ही म्हणजे ही गोष्ट आमच्या कानावरती आली आणि म्हणजे सगळं काही आम्ही इलेक्शनच्या ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आम्ही प्रचंड आक्रमक होतो. ज्या दिवशी दादांचा हा इन्सिडेंट झाला त्या दिवशी आमचा प्रचाराचा शुभारंभ करायचा होता. आम्ही त्याचं सगळं प्लॅनिंग केलं होतं, पण आम्हाला ही गोष्ट समजताच पूर्णपणे आम्ही त्या यंत्रणेतून आज 3 दिवस झाला पूर्णपणे आम्ही अलिप्त राहिलो. आज म्हणजे एक वेगळीच शोककळा ह्या भागावरती आल्यागत आली की उद्या आपला काय वारी कोण. जिथं आज आम्ही मुंबईला आमचा आणि दादांचा सहवास दर 10-15 दिवसातून एकदा तरी आमची आणि दादांची भेट ही निश्चित असायची. काही सामाजिक कामं असतील, काही राजकीय कामं असतील, काही वैयक्तिक कामं असतील, कोणत्या ना कोणत्या कारणाने आम्ही दादांच्या संपर्कात 10-15 दिवसातून एकदा तरी असायचो. तर आज जे काही भागाचे प्रश्न असतील, आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, ते फक्त आणि फक्त आमच्या नेतृत्वाच्या विश्वासावरती आम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात आलो होतो. बरोबर. तुमचे वडील गणेश दादा आणि दादांचे खूप जवळचे संबंध होते. म्हणजे दादांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे गणेश झगडे साहेब. काय बोलाल त्यांच्या मैत्रीबद्दल, काय सांगाल? आता आमचे वडील ज्यावेळेस शालेय जीवनातून बाहेर पडले त्यावेळेस आमचे वडील शिंदेवाडीवरून काठेवाडीमध्ये वास्तव्यास गेले. उद्योगधंद्यासाठी काठेवाडीमध्ये गेले. ज्यावेळेस तिथं काठेवाडीमध्ये गेल्यानंतर त्यावेळेस आमच्या वडिलांचं लग्न वगैरे काही झालं नव्हतं. छोटंसं पाल करून आमच्या वडिलांनी तिथं एक वर्कशॉप
वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाला पाठबळ आणि आमच्या वडिलांच्या पाठीवरती हात द्यायचं काम आदरणीय दादांनी केलं. ज्या वेळेस दादा शेतातील त्यांच्या वैयक्तिक परपंचातील कामं पाहत होते, त्यावेळेस पासून दादांची आणि अण्णांची अतिशय खास मैत्री. हं. की ज्यावेळेस आपलं तिथं वर्कशॉप होतं त्यावेळेस दादांच्या शेतातील काही अवजार असतील, शेती अवजारं, ते वेल्डिंगसाठी ह्याच्यासाठी ते आपल्या वर्कशॉपला यायचे. हं. तेव्हापासूनची जी ही मैत्री आणि तेव्हापासून हा झालेला प्रवास सुरू. तेव्हापासून आम्ही सदैव दादाशी एकनिष्ठ राहून दादाच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात आम्ही दादांच्या सोबत राहिलो. ज्या वेळेस वडील इथून तिथं गेले त्यावेळेस आमची परिस्थिती फार हालाकीची होती. की ज्या वेळेस म्हणजे त्यावेळेसचा काळ पण खूप हालाकीचा होता. त्या काळातून आम्हाला सावरण्याचं काम हे आदरणीय दादांनी केलं. आज जे आम्ही दिवस बघतोय ते पूर्णपणे दादांच्या आशीर्वादाने बघतोय. म्हणजे जिथं पर्यंत आपल्याला पोचता येईल आणि आपल्याला पोचवता येईल तिथपर्यंत दादांनी आपल्याला पोचवलं. म्हणजे ही खूप मोठी, म्हणजे आमचा जे आधार होता, गॉडफादर जसं आपण म्हणतो, तर आज आमचा गॉडफादरच राहिला. नक्कीच. ह्याची खूप मोठी खंत आम्हा कुटुंबावरती आहे. नक्कीच. म्हणजे हे दुःख तुमच्या तुमच्या म्हणजे आम्हाला ज्यावेळेस ज्यांनी दादांना कधी बघितलं नाहीये प्रत्यक्षात, जे बोलले नाहीत, त्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे दादांच्या सोबत होतात तुम्ही लोक, त्यांना किती दुःख झालं असेल हे विचार न करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. काय काय गोष्टी आठवल्यानंतर अक्षरशः आमच्या डोळ्यांमध्ये अजून सुद्धा आम्हाला असा विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाहीयेत. ज्यावेळेस मोबाईल्स आपण बघतो आणि ज्यावेळेस तो आवाज जरी कानावर पडतो तर तुझा आवाज जिवंत आहे. हो. म्हणजे त्या आवाजाची जी धमक आहे ती आम्ही स्वतः अनुभवलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राने त्या आवाजाची, जो आवाज आहे तो महाराष्ट्राचा आवाज होता, जो सर्वसामान्यांचा तळागाळातल्या कष्टकऱ्यांचा आवाज होता. आणि आम्ही दादांच्या डायरेक्टर असल्यापासून आम्ही दादांच्या सोबत आहे. ज्यावेळेस दादा प्रथम छत्रपती शुगर फॅक्टरीचे डायरेक्टर झाले तेव्हापासून आम्ही दादांची पताका खांद्यावरती घेऊन, आम्हाला आमचा पक्षच अजितदादा होते. हे खूप मोठं आणि चांगलं विधान आहे तुमचं की आमचा पक्ष अजितदादा होते, आणि त्यामुळे त्या दुःखातून तुम्हाला सगळ्यांना सावरण्याची वेळ येत आहे आणि तुम्ही सावराल. पण अजितदादांचंच एक ध्येय होतं की कितीही संकट आली, दुःख आले तरी आपण आपल्या कामाला सुरुवात करायची, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा या निवडणुकीचा प्रचार सुरू होतोय. आणि त्याच अनुषंगानं आज आपलं हे बोलणं होतंय. कसा सुरू करताय प्रचार, काय असणार आहे इथनं पुढची स्ट्रॅटेजी? आता इथून पुढं दादांचा खरा अनुयायी हा आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोचवायचा आहे. आज आम्ही प्रचार यंत्रणेत अजून पाहिजे तसं सक्रिय झालो नाही. त्याचं कारण म्हणजे जो अजितदादांचा हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यातून आमचे वडील गणेश अण्णा झगडे ह्यांना, म्हणजे जे आपण म्हणतो एक प्रकारची इच्छा की बाबा जो हुरूप, जो नेत्यांनी दिलेली ताकद आज लोकांमध्ये जाऊन कोणत्या ज्यांच्या जीवावरती आपण बोलत होतो, आज ती ताकद आपल्यामध्ये नाहीये. पण तरी आम्ही सावरून, आम्हाला स्वतःला सावरून आणि आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला न्याय द्यायच्या भूमिकेने आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करत आहोत. आणि जनतेला, तळागाळातल्या लोकांना, आज शेटपळगणातील प्रत्येक गावातील लोकांना अजितदादांच्या विचाराचा खरा कोण वारसा आहे हे माहीत आहे आणि ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. नक्कीच. दादा, मी तुमच्याबद्दल माहिती घेत होतो त्यावेळेस आम्हाला समजलं की तुमच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. म्हणजे ज्यावेळेस या गावाची स्थापना किंवा गाव हे ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस पहिल्या ग्रामपंचायतीचे सरपंच तुमचे वडील होते, गणेश अण्णा होते. तिथपासूनचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय राजकीय? तिथपासूनचा राजकीय प्रवास म्हणजे ज्या वेळेस 1993 साली आमचं आमचं पहिलं एकत्र गाव होतं काजड शिंदेवाडी. लोकसंख्या वाढल्यानंतर आमचं शिंदेवाडी गाव हे वेगळं विभक्त झालं आणि काजड हे विभक्त झालं. तर त्यावेळापासून
म्हणजे ज्या सुखसुविधा असतील, जी लोकांची सामाजिक कामं असतील, राजकीय कामं असतील, जी काही वैयक्तिक कामं असतील, हे आमच्या कुटुंबाने प्रामुख्याने केलेली आहेत. की तळागाळातील लोकांना आपला फायदा कसा मिळवता येईल, म्हणजे जिथपर्यंत आपल्याला लोकांना फायदा देता येईल तिथपर्यंत आम्ही लोकांची कामं केलेली आहेत. म्हणजे इवन अशी काही काही कामं केलेली आहेत की ज्या वेळेस राजकीय काही गटतट गावांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये असतात, तर त्यावेळेस ज्यावेळेस आमचे चुलते आणि म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वी चुलते आमचे सरपंच होते, बर. तर त्यावेळेस आपण आमच्या गावामध्ये म्हणजे एक छोटासा किस्सा हा. दादांचा सांगतो. रेशनिंगचं दुकान असतं आपल्या प्रत्येक गावामध्ये, रेशन वितरणाचं दुकान प्रत्येक गावामध्ये असतं. तर त्या रेशनिंग दुकानदाराचे लायसन रद्द झालं, बर. विरोधी गटाने ते लायसन रद्द केलं होतं. तर ही गोष्ट संध्याकाळी कळल्यानंतर आम्ही सकाळी 6 वाजता दादांपाशी देवगिरीला होतो. बर. तर देवगिरीला सकाळी भेटल्यानंतर दादांनी हा विषय बारकाईने समजून घेतला आणि त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री अनिल देशमुख साहेब होते. बर. तर दादांनी त्यावेळेस स्वतःचे PA सोबत दिले आणि आम्हाला देशमुख साहेबांकडे पाठवलं. देशमुख साहेबांकडे पाठवल्यानंतर आम्हाला ती एका दिवसात ऑर्डर रिवोक करून दिली. वा. म्हणजे एका दिवसात लायसन परत जैसे त्या पोझिशनला करून दिलं. तर त्यावेळेसचा एक शब्द आम्हाला देशमुख साहेबांचा आठवतो की काम करण्याची पद्धत, सर्वसामान्य माणसं बुडक्याकडनं शेंड्याकडे जातात, तुम्ही शेंड्याकडनं बुडक्याकडे आलाय. म्हणजे दादांची जी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी ताकद द्यायची जी दानत होती, ती महाराष्ट्रातल्या ह्या उभ्या महाराष्ट्रात कुठल्या नेत्यामध्ये ही ताकद नाही. आता नाही. बरोबर. तुमचं कशी सुरुवात झाली? तुम्ही राजकारणात कधी आलात? तुमचं शिक्षण आम्ही ऐकलं की तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. ज्या वेळेस आम्ही माझं इंजिनिअरिंग हे पिंपरी चिंचवडमध्ये झालं. ज्यावेळेस मी पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी इथं DY पाटीलला माझं इंजिनिअरिंग मी शालेय जीवनात असताना, कॉलेज जीवनात असताना मला म्हणजे पहिल्यापासून एक प्रकारचा घरातला वारसा हा. पाठीशी असल्यामुळं, आपल्याला सामाजिक कार्यक्रमाची, सामाजिक उपक्रमांची आवड असल्यामुळं आम्ही कॉलेजमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचो. बर. त्यातून मला ही आवड लागली. मी पिंपरी चिंचवडमध्ये असताना सुद्धा, मी त्या भागात असताना सुद्धा मी कंटिन्यू दादांच्या संपर्कात असायचो. दादा ज्या वेळेस पिंपरी चिंचवडच्या कुठल्याही दौऱ्यात असतील, उद्घाटनात असतील, तर आम्ही आवर्जून मी कॉलेजचे 10-15 मुलं घेऊन मी तिथं हजर असायचो. म्हणजे पहिल्यापासून आमची एकच निष्ठा, अजितदादा. हा. आमच्या निष्ठेला पर्यायच नव्हता आणि आम्हाला म्हणजे आमची जी निष्ठा होती ती कंटिन्यू फक्त दादा की दादा, जिथं दादा असतील तिथं आमच्या गाडीचा ब्रेक लागायचा. वा. म्हणजे कुठेही दादा आता बारामतीत जरी विकास कामांची पाहणी करताना दिसले तरी आमच्या गाडीला ब्रेक लागून आम्ही दादांपाशी लगेच नमस्कार. म्हणजे तो एक वेगळाच आनंद होता. दादांचा नमस्कार घ्यायला सुद्धा आम्हाला वेगळं आनंद असायचा आणि ती नमस्कार घेतल्यानंतर वेगळं चैतन्य आमच्यात यायचं. नक्कीच. म्हणजे सामाजिक काम करत असताना राजकारण हे आम्ही फार केलंच नाही. हा. जे काही कामं केली ती सामाजिक म्हणजे कार्यक्रम असतील, कामं असतील, आम्ही भरपूर उपक्रम सामाजिक दृष्ट्या राबवले. बर. तसं दादांच्या वाढदिवसानिमित्त मी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गणवेश वाटप असतील, वह्या वाटप असतील, बर. असे प्रचंड प्रमाणात मी ब्लड डोनेशन असतील, असे वेगवेगळे उपक्रम मी दादांच्या वाढदिवसानिमित्त घेत राहिलो आणि ह्याची प्रचिती पूर्ण भागाला आहे. वा. म्हणजे पूर्ण भागातील लोकांना त्याचा आपण दादांच्या वाढदिवसामार्फत लाभ दिलेला आहे. नक्कीच. म्हणजे ह्या भागामध्ये दादांची माणसं, या एका ओळख, तुमची अशी ओळख आहे की तुम्ही दादांची माणसं आहात. मग दादांच्या कामाचा जसा प्रचंड झंझावात होता तसा तुमच्या सुद्धा कामाचा तो आहे. आणि याच एक उदाहरण म्हणता येईल किंवा याची प्रचिती कशी बघायची तर
तुमच्या गावातली जी सरपंच पदाची किंवा ग्रामपंचायत जी आहे ती 1993 पासून तुमच्याकडेच आहे हो. आणि त्या माध्यमातून तुम्ही ही कामं करताय. मग याच्यानंतर 2023-24 मध्ये तुमच्या पत्नी सरपंच पदासाठी उभ्या राहिल्या, त्या निवडून सुद्धा आल्या. त्यावेळेसचा अनुभव कसा होता? तेव्हापासून आतापर्यंत गावामध्ये तुमच्या पत्नींच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून कशी कशी कामं झाली? ज्यावेळेस 2023 साली आमची पत्नीला आम्ही महिला ओपनची जागा आली, त्यावेळेस आम्ही घरात सगळे म्हणजे सगळे कार्यकर्त्यांची बैठक लावून आम्ही बसल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणले की सौरभच्या पत्नीला आपल्याला म्हणजे सौरभला सामाजिक कार्यक्रिया म्हणजे कार्याची आवड आहे, तर आपल्याला तो चेहरा समाजासाठी द्यायचा आहे. बरं. सामाजिक कामांसाठी आपल्याला आपल्यातला झगडे परिवार म्हणून आपल्याला पुढं कुणाला करायचं तर सौरभला करायचं. मग त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रित बैठक घेतली. त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. माझं काम पुणे भागात चालू होतं, मी तिकडं होतो. मला अण्णांचा फोन आला की कुठं आहे? तर मी म्हणलं असं असं कामावरती, मी साईडवरती आहे. तर मला म्हणले तू आज संध्याकाळी घरी ये. बर. सगळेजण इथं बसलेले आहेत. सगळ्यांची इच्छा आहे की तू पल्लूचा फॉर्म ग्रामपंचायतला भरायचा आहे. बर. तर त्यावेळेस माझ्या मिसेसचं वय हे 21 वर्ष होतं. तर मी म्हणलं पल्लूला नको, आपण दुसरं कुणालाही संधी देऊ आणि आपण ताकदीने त्यांच्या पाठीमागं उभं राहू. बर. तर मला म्हणले तू घरी ये. घरी आल्यानंतर आपण परत एकदा एकत्रित बसू. तर एकत्रित बसल्यानंतर सगळ्यांनी एकच म्हणजे माझं कोण ऐकायलाच तयार नव्हतं त्या टाइमला. काय झालं होतं, गावाची प्रगती ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीत होत नव्हती. बर. म्हणजे जे सरपंच आपण करल किंवा ज्यांच्या पाठीमागं आपण सक्षमपणे उभं राहील, पण त्या उमेदवाराची सुद्धा म्हणजे वेळ देण्याची, त्या कार्यासाठी झटण्याची ही एक कुवत लागते. आणि ती कोण म्हणजे जो कोणी निवडून येईल तो पदासाठी निवडून येत होता. बर. आपल्याला कामासाठी निवडून यायचं होतं. मग सगळ्या लोकांनी हे म्हणजे आपल्या लोकांना कसा आपल्या व्यक्तीचा लाभ मिळेल ह्यासाठी आम्हाला ह्या प्रक्रियेत आणलं. बर. आता 2023-24 पासून आतापर्यंत कशी कशी कामं झालीत आपल्या गावामध्ये? 2023 पासून मी आदरणीय दादांच्या माध्यमातून, मामांच्या माध्यमातून, 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामं मी माझ्या गावामध्ये घेऊन आलो. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असतील, सौर दिवे असतील, पाण्याची वितरण व्यवस्था असेल. ग्रामपंचायत इमारत आम्हाला नव्हती. बर. आमची इमारत म्हणजे एक खोलीची आमची ग्रामपंचायत होती. बर. ती आज एवढी मोठी प्रशस्त इमारत चालू आहे की त्याला आदरणीय दादांनी आणि मामांनी 20-20 लाख रुपये असं 40 लाख रुपयाचा निधी दिला आणि त्याच्यात प्रशस्त ग्रामपंचायत अशी आम्ही बनवतोय. म्हणजे आमचं शिंदेवाडी गाव आलेलंच कळत नव्हतं. बर. रोड पासून थोडंसं आत गाव होतं, त्यामुळे शिंदेवाडीची आयडेंटिटीच नव्हती. तर आज आम्ही सगळ्यांनी विचार करून आज आमच्याच जे माझे सहकारी आहेत त्यांनीच रोडच्या बाजूला 5 गुंठ ग्रामपंचायतीसाठी जागा दिली. वा. आणि त्या जागेत आता प्रशस्त ग्रामपंचायतीचं बांधकाम चालू. वा. हर घर जल योजनेत आमचा काही भाग कव्हर करायचा राहिला होता बर. पूर्वीच्या सरपंचांकडून. तर त्याचं परत आम्ही रिइस्टिमेट करून रिडेव्हलपमेंटच्या हिशोबाने प्रत्येक आपल्यातल्या गावातल्या प्रत्येक घरी आपल्या ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही परत 3.5 कोटी रुपयाची योजना आता मंजुरीला
दिलेली आहे. वा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला समाजकारणाचा, राजकारणाचा खूप चांगला अनुभव आहे. कोणत्या योजना कशा लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, निधी कसा आणला पाहिजे याची तुम्हाला ओळख आहे, जाण आहे. आज आम्ही काम करत असताना मी एकदा म्हणजे आमची मिसेस सरपंच झाल्यापासून मी विरोधक कोण आहे हा कधी पाहिला नाही. मी ज्या वेळेस आम्ही सरपंचपदी आमची नियुक्ती झाली त्यावेळेस आम्ही मी म्हणजे माझ्या मिसेसला आपलं पल्लू म्हणतो. हा. तर पल्लूला सांगितलं की नाव न वाचता जे कुणाचा प्रस्ताव असेल, जे काय कुणाचं काम असेल त्याच्यावरती तुमची सही झाली पाहिजे. वा. भले कोणी आपल्याला विरोध केला असेल, आपल्या डोळ्यासमोर केला असेल, तरी त्याचाही विचार न करता त्यांना आपली मदत झाली पाहिजे. आपण एका पदावरती बसलेलो आहे त्यामुळे आता आपल्याला विरोध बाळगून चालणार नाही, ह्या विचाराचे आम्ही आहोत. वा. आज माझ्या ग्रामपंचायतमध्ये घरकुलं चालू आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 10 घरकुलं, नंतर 11 घरकुलं आणि नंतर मी 27 घरकुलं वा. अशी मंजूर करून घेतली. ज्यांनी सरपंच पदाला प्रामुख्याने मला विरोध केला अशी 17 घरकुलं चालू आहेत. वा वा वा. म्हणजे जो घरकुलांचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवायचा असतो त्याचा पूर्णपणे अधिकार हा सरपंचांना असतो. हम्म. मंजूर लिस्ट आल्यानंतर त्याच्यातलं कोणतं नाव वर घ्यायचं आणि कोणतं नाव खाली घ्यायचं हा अधिकार पूर्णपणे सरपंचांना असतो. बर. पण त्या अधिकाराचा आम्ही कधीही चुकीचा वापर केला नाही. वा. त्या अधिकाराचा योग्यच वापर केला. ज्या वेळेस मी म्हणजे पहिल्यांदा सरपंच पद घेतल्यानंतर 10 मधले 8 नावं ही विरोधी ज्यांनी आणि म्हणजे सरपंच पदाचं शपथ घेतल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्यानंतर अवघ्या 4 दिवसात 10 घरकुलं मंजूर झाली. त्या 10 मधली 8 घरकुलं ही विरोधकांची होती, ज्यांनी म्हणजे 4च दिवस झाले त्यांनी मला विरोध करून. वा. म्हणजे आपण एखाद्या पदावरती बसल्यानंतर त्या पदाचा वापर आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी कसा करता येईल म्हणजे हा दादांचा विचार होता. नक्कीच. आणि तो विचार आम्ही तळागाळात रुजवायचं काम केलं, ह्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. वा. नक्कीच. का तर दादांनी काम करत असताना कधीही तू कुठल्या विचाराचा, तू माझा का, तू लोकाचा, कधीच कुणाशी म्हणजे ह्या बाबतीत चर्चा केली नाही. जर काम होत असेल तर यस, नसेल तर नाही. बरोबर. ह्या भूमिकेतले आमचे दादा होते. नक्कीच. आणि त्यामुळे दादांचं सगळ्या क्षेत्रातून, सगळ्या पक्षांकडून, सगळ्या नेत्यांकडून कौतुक होत असतं आणि कौतुकाचं पात्र ठरतोय दादा. त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा काम आहे. तुम्ही जो एक वाक्य वापरलं की आपण पदावरती बसलो त्यामुळं कोणी आपला नाही, कोणी विरोधक नाही. पदावरती बसलो की सगळेजण आपले आणि आपण सगळ्यांचे. आणि त्यामुळे कदाचित तुम्ही जी कामं, विकास कामं केली आहेत गावात, त्यामुळे आता गावातले तुमचे विरोधक सुद्धा कमी होतील. आज पूर्ण गाव हे माझ्यासोबत आहे आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच. जर मी गटतट बघत बसलो असतो तर आज मला स्थानिक मधून सुद्धा खूप विरोध झाला असता. हम्म. पण आज माझा म्हणजे जे माझे विरोधक जे होते ना ते आज माझा प्रचार बाहेर करतायत. बरोबर. म्हणजे एक उत्स्फूर्तपणे त्यांच्यात सुद्धा ऊर्जा आहे की ही पोरग काहीतरी करून दाखवेल, नक्कीच. हा आपला युवा सहकारी काहीतरी करून दाखवेल. का तर इथून पाठीमागच्या जे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ह्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिक कामं केली. पण ह्यांनी ह्या 9 गावांना न्याय द्यायचं काम कधीच केलं नाही. हम्म. एकदा निवडून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये कनेक्टिंग कधीच राहिली नाही. आणि कनेक्टिंग राहिली असतील तर फक्त स्वार्थापोटी राहिली. तसं आमच्या बाबतीत आम्ही कधीच स्वार्थ दाखवत नाही. म्हणजे आजपर्यंत काम करत असताना आपल्या जवळचं गेलं तर चालत, पण लोकांना झळ बसली नाही. त्या हिशोबाने माझ्या ग्रामपंचायतीचं सुद्धा आता काम चालू आहे. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाला पहिलं ग्रामपंचायत मध्ये जायचं म्हणलं तर घरकुल मंजूर करायचं म्हणलं तर त्याला टेन्शन यायचं की बाबा काय ग्रामसेवक,
त्रास देतील, काय सरपंच त्रास देतील. पण जेव्हापासून मी सरपंच आहे तेव्हापासून माझ्या गावातील लोक आनंदाने ग्रामपंचायतीत जातात, हक्काने काम सांगतात आणि त्यांचं काम क्षणभरही थांबत नाही. त्याला ग्रामसेवक सुद्धा थांबवू शकत नाही. अशा सगळ्यांना म्हणजे प्रशासन काम करते. वा. म्हणजे इथपर्यंत आम्ही लोकांची काळजी घेतली की कागद कोणाचा थांबला नाही पाहिजे. वा. नक्कीच प्रशासनाची तुम्हाला जाण आहे आणि मग याच माध्यमातून तुम्ही आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आहात. काय विचार करून तुम्ही या रिंगणामध्ये उतरलात? आज आपण आपल्या पंचायत समिती गणामध्ये 9 गावं येतात, प्रामुख्याने 9 ग्रामपंचायत येतात. तर आता बरे आपल्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांना प्रामुख्याने पंचायत समितीच्या अंडर काम काय येतं ह्याचा अभ्यास नाही. ते पदासाठी उभा राहिले. आज आपल्याला काम करत असताना ज्या आपल्या पंचायत समिती गणामध्ये 9 ग्रामपंचायती आहेत, त्या 9 ग्रामपंचायतींचे जे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक असतील त्यांच्याशी योग्य प्रकारचा संवाद करून त्यांच्या गावातील विविध विकास कामं असतील, विविध योजना असतील, ज्या पंचायत समितीमार्फत त्यांना लाभ देता येईल. जसं महिला व बालविकास असतं, ज्या वेळेस आपण म्हणजे स्वच्छता व पाणी पुरवठा असतं, बांधकाम व रस्ते असतात, आरोग्य व पायाभूत सुविधा असतात. अशा विविध विकास कामांची आपण योजना ह्या 9ही ग्रामपंचायतीतल्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. की जो आपला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल, जो आपल्या अंगणवाडीमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल, त्यांना पोषण आहार व्यवस्थित मिळतोय का, त्यांचा शिक्षणाचा दर्जा व्यवस्थित आहे का, त्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून काय मदत पाहिजे का. म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून आपण ई लर्निंग असेल, बोलक्या भिंती असतील, माझं प्रामुख्याने ते काम राहणार. जे आज जिल्हा परिषद शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते माझ्या सर्वसामान्य कुटुंबामधले, आणि त्यांना सक्षम करण्यासाठी मला कार्य करायचे. आणि आज जे हे विद्यार्थी घडत आहेत आणि जे जिल्हा परिषदचे शिक्षक हे विद्यार्थी घडवत आहेत, हे उद्याचा महाराष्ट्र घडवत आहेत. नक्कीच. म्हणजे आज आमचं सुद्धा शिक्षण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं, ज्या म्हणजे वर्गातून आम्ही वर आलो, त्याची जाण असणारी माणसं आपण. बरोबर. आणि त्या प्रत्येक गोष्टीची जाण आपल्याला असल्या कारणाने आपल्याला म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांच्या अडचणी समजून येतात. मग त्याच्यात आज आपण शालेय गोष्टींसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने काम करणार. म्हणजे पंचायत समितीच्या मार्फत त्यांना गणवेश असतील, पोषण आहार असेल, शैक्षणिक दर्जा असेल, ह्या गोष्टींवर आपण विशेष लक्ष देणार. गावगाड्यांमध्ये काम करत असताना मला ह्या 2 वर्षात प्रचंड अनुभव आला की रस्त्याचे वेगवेगळे प्रश्न असतात. तर त्या रस्त्यांच्या प्रश्नांवरती आपण प्रामुख्याने काम करणार, जे मी माझ्या ग्रामपंचायतीमध्ये करतोय. माझं फर्स्ट टार्गेट लाईट आणि रस्ते. माणसाच्या आयुष्यात आपण ग्रामीण भागात काम करतोय, तर काम करत असताना आपल्याला फक्त 2च मूलभूत गरजा आहेत, एक लाईट आणि रस्ते. जर चांगले रस्ते असतील आणि लाईट जर व्यवस्थित असेल तर आपला शेतकरी हा अतिशय उत्कृष्टपणे त्याचा परपंच चालवू शकतो. बरोबर. आणि तो सक्षम होऊ शकतो. म्हणजे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांच्या कुटुंबांना सक्षम करण्याचं काम आज ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून करायचं आहे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून शेतीसाठी लाभदायक भरपूर योजना असतात.
ज्या तळागाळातील लोकांपर्यंत कधी कुणी पोचवलेल्याच नाही, हम्म. त्या पोचवण्याचं प्रामुख्याने काम करायचं. मग त्याच्यामध्ये पंचायत समिती मधून मोटर मिळत असतील, काहींना पाईपलाईनची प्रकरणं होतात, ती प्रकरणं असतील, घरगुती वापरायच्या म्हणजे पिठाची गिरण असेल, हा. अशा बऱ्याचशा सुखसुविधा असतात की वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत त्या. बरोबर. म्हणजे डस्टबिन असतील, म्हणजे अशा ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रत्येक तळागाळातल्या सहकार्यापर्यंत पोचवायचं काम करायचं. वा, म्हणजे एकंदरीत पंचायत समिती सदस्याची कामं काय आहेत, तो कशासाठी निवडून येतो, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाण आहे. आणि हे ऐकून मला आनंद झालाय की असे उमेदवार सुद्धा आहेत ज्यांना या गोष्टींची जाण आहे. दादा, एक पुढचा प्रश्न. तुम्ही दादांचे इतके जवळचे कार्यकर्ते आहात, तुम्ही दादांचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहात. पण एक महत्वाचा प्रश्न पडतो, मग अपक्ष निवडणूक का? ज्या वेळेस आम्ही आता वडील आणि आम्ही कार्य करत असताना 40 वर्ष झालं आम्ही दादांच्या म्हणजे विचाराचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही पक्षाकडे मागणी केली तर त्यावेळेस पक्षाने थोडीशी समीकरणं वेगळी सांगितली. बर. ती मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. मग माझा हा प्रश्न त्यांना राहिला की बाबा उमेदवारी लाकडीतच का? बर. जिथं आज 20 वर्ष झालं तुम्ही फक्त लाकडी मध्येच उमेदवार देता. बर लाकडीत बी तुम्ही उमेदवारी द्या, लाकडी गावात बी तुम्ही उमेदवारी द्या, आमचं त्याबद्दलही दुमत नाही. पण ज्यांनी आजपर्यंत कधीही आत्ताचा जो उमेदवार आहे त्याने आजपर्यंत दादांचा विचाराचा कधीही पताका खांद्यावर घेतला नाही. बर. जो उमेदवार 4 दिवसापूर्वी पक्षात पक्षप्रवेश करतो आणि त्या जर उमेदवाराला तुम्ही जर तिकीट देत असाल, आज जर तो उभा राहिला तर तो फक्त आणि फक्त स्वतःला घड्याळ ही चिन्हासमोरचं बटन दाबेल. त्यांनी आजपर्यंत मामालाही कधी मतदान केलं नाही, त्यांनी कधी वहिनींनाही मतदान केलं नाही, त्यांनी कधी सुप्रियाताईंनाही मतदान केलं नाही. अशा जर उमेदवाराला जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर आमचा विरोध हा त्या उमेदवाराला आहे. बर. आमचा विरोध हा त्या उमेदवाराला आहे की येऊन द्या ना, तुम्ही पक्षात घ्या, आनंद आहे, आपला पक्ष वाढतोय, आनंद आम्हाला निश्चित आहे. पण त्यांना तुम्ही कार्य करून द्या, समाजासाठी काहीतरी कार्य करून द्या, नंतर तुम्ही त्यांना उमेदवारी द्या, त्यांना संधी द्या. जे निष्ठावंत आहेत लाकडीतली, बाकी 8 गावातले लाकडी सोडून, त्या निष्ठावंतांची चूक काय? त्यांनी तुमचं काम केलं नाही. त्यांनी जे राष्ट्रवादीचे आता आम्ही तळागाळापर्यंत राष्ट्रवादी पोचवली नाही. आम्हाला कळतंय असं आम्हाला घड्याळच माहिती, म्हणजे प्रामुख्याने सांगायचं म्हणजे तर तळागाळापर्यंत आम्ही घड्याळ पोचवण्याचं काम केलं. ह्या 8 गावांमध्ये, 9 गावांमध्ये प्रामुख्याने आमची ओळख म्हणजे ही दादाची कट्टर माणसं आहेत. आता तुम्हाला मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत फिरत असताना मी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे दादांचा हा इन्सिडेंट व्हायच्या आधी सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी घेतल्या. गाठीभेटी घेतल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी एक सांगितलं की मी राष्ट्रवादीच्या विचाराचा अनुयायी, मी तळागाळापर्यंत राष्ट्रवादी पोचवलेली, दादांचा विचार मी तळागाळापर्यंत पोचवलेला आहे. आणि हा काल परवा आलेल्या उमेदवाराला जर उमेदवारी मिळत असेल तर प्रत्येकाने खदखद व्यक्त केली आणि त्या खदखदीचा आज मी चेहरा बनलो. बरं, हे सगळे विषय आम्ही आदरणीय दादांच्या कानावरती घातले होते. बर. आणि हे विषय कानावरती घालूनच आम्ही ह्या प्रक्रियेत आलो होतो. आणि हे दादांचं म्हणजे दुर्दैवी घटना घडण्याच्या आधी ही मी प्रत्येक गावामध्ये हा संदेश पोचवला होता की आम्हाला
म्हणजे जो विचार दादांचा आहे तो विचार तळागाळापर्यंत खोलवरती रुजवायचा आहे आणि आम्ही त्या निष्ठेने ह्या प्रक्रियेत उतरलेलो आहे. बर. मग आता घड्याळ तुम्ही म्हणताय तळागाळात तुम्ही पोहोचवलं, मग आता भेटलेलं चिन्ह जे आहे किटली, ते चिन्ह कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचले? आज जे दादारूपी म्हणजे दादांच्या आशीर्वादाखाली आज जी ही किटली चिन्ह मिळालेले त्या सर्वसामान्यांपर्यंत चिन्ह पोचलेले, म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत हे चिन्ह त्यांच्या भावनेतून पोचलेले. बर. म्हणजे सर्वसामान्य गावगाड्यातला माणूस सुद्धा प्रामाणिकपणे विचार करतो की डोळं झाकल्यानंतर जर दादांचा ह्या भागातला खरा विचाराचा वारसा घेऊन चालणारा जर माणूस कोण असेल तर तो गणेश अण्णा झगडे आणि त्यांचा परिवार. वा. जी एकदम सुप्त अशी चर्चा, म्हणजे मी गावभेटी करत होतो त्यावेळेस, की तुम्ही अपक्ष उमेदवारी म्हणताय करणार, पण ती लोक म्हणायचे तुम्ही करणार नाही. बर. तर आम्ही विचारायचो का बाबा, का असं तुम्हाला का वाटतंय? ते म्हणले शेवट तुम्हाला दादांचा फोन येणार आणि तुम्ही उमेदवारी अर्ज माघारी घ्या. बर. मग मी प्रत्येक ठिकाणी ते सांगितलं की दादांची ना आमची चर्चा झाली आणि चर्चेतून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, पुढे आलेलो आहे. बर. काही गोष्टी ह्या आम्ही बोलू शकत नाही, पण लोकांपर्यंत पोचण्याचं काम, लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे प्रामुख्याने आम्ही केलेलं. नक्कीच. सर्वदादा विजयाची किती खात्री आहे? 100% निश्चित निष्ठावंत राष्ट्रवादीचा विजय होईल. का तर आम्ही निष्ठावंत आहे आणि आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे. नक्कीच. म्हणजे जो तळागाळातील लोकांचा जो आवाज आहे ती लोक निश्चितपणे उंचावणार आहेत. काय सांगाल, बाकीच्या उमेदवारांपेक्षा तुम्ही किती वरचढ आहात? म्हणजे मी वरचढ असं मी म्हणणार नाही. प्रामुख्याने ज्यांना उमेदवारी मिळालेली त्यांचा जनसंपर्क फार थोटका आहे. बर. म्हणजे आज पक्षाकडनं ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना जर ह्या 8 गावांमध्ये 10 गावांमध्ये जर सोडलं आणि म्हणलं प्रमुख पक्ष संघटनेतल्या जी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं सांगा, तर त्या उमेदवाराला नावं सुद्धा सांगता येणार नाही. हे दुर्दैव आहे त्या उमेदवाराचं. तसं आम्ही त्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यासोबत काम केलंय. एक सहकारी म्हणून आम्ही एकमेकाशी सांगड घालून काम केलेलं आहे इथून पाठीमागच्या प्रत्येक इलेक्शन. त्याच्यामुळे आज संपर्क त्यांचा थोटका आहे. बरं, त्यांच्याकडे विजन नाही आणि जे काही दुसरे कॅन्डिडेट आहेत त्यांचं जर प्रतिमा बघितली, सर्व म्हणजे आता माझ्या विरोधात जे 2 उमेदवार आहेत, तर म्हणजे असं लोकांची सुप्त चर्चा की कुणाचे काय अवैध धंदे आहेत, बर. कुणाचा जनसंपर्क नाही, कोण काय वेगळ्या पद्धतीचं खेळ खेळतं, म्हणजे अशी वेगवेगळी चर्चा ही मतदारसंघात आहे. म्हणजे जिथं जिथं आम्ही गाठीबिटी घेतोय, म्हणजे लोक म्हणतात की उजवा उमेदवार सौरभ झगडेच आहे, जो खरा दादांचा अनुयायी. म्हणजे जी कार्यपद्धत आहे आपली, बर ज्या वेळेस आम्ही कार्य करतो त्यावेळेस एकदम मनापासून करतो. म्हणजे आपल्याला आज इलेक्शन लढायचंय, निवडणूक लढायची म्हणून ह्या प्रक्रियेत सक्रिय आहे अशातला काही भाग नाही. आमचं कुटुंब, आमचे वडील, आमचे चुलते आणि मी आणि आमचे बंधू, आम्ही सदैव म्हणजे आमचं कुटुंब हे कायम लोक उपयोगी ठरलेलं आहे. मग ते कोणत्या ना कोणत्या कारणात नसेल, काही सामाजिक कार्यात नसेल, काही वैयक्तिक कार्यात नसेल, काही राजकीय कार्यात नसेल, पण आमचं कुटुंब प्रत्येकाच्या उपयोगाला ठरलेलं आहे. म्हणजे गणामध्ये बी आम्ही काम करत असताना आमची कुणाला कुणाला मदतच झाली नाही.
वा. हा विश्वास आमच्या पाठीशी आम्हाला त्या लोकांनी दिलेल्या शाबासकीच्या, म्हणजे जिथं भेटायला गेल्यानंतर आज प्रामुख्याने म्हणजे अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आपण दादांचं काम करत असताना जो लोकांचा विश्वास मिळाला, मामांचं काम करत असताना जो लोकांचा विश्वास मिळाला, तो विश्वास अतिशय प्रेरणादायी. वा, म्हणजे नक्कीच दादा, एकंदरीतच तुमचा अनुभव, तुम्हाला असलेली पार्श्वभूमी या सगळ्यांमुळं तुम्ही जनतेत उतरल्यानंतर या राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस पदावरती याल त्यावेळेस तुमच्या हातून अजून चांगलं काम होईल याच सदिच्छा. काय सांगाल, एक उमेदवार म्हणून सर्व जनतेला, सर्व मतदारांना काय आवाहन कराल? सर्व जनतेला आणि सर्व मतदारांना मी आपल्या माध्यमातून एकच आव्हान करीन की युवकांचे प्रश्न असतील, गावगाड्यातील प्रश्न असतील, ज्या मूलभूत गरजा, सुखसुविधा पंचायत समितीच्या मार्फत तुम्हाला देण्याचं जे कार्य असेल आणि दादांच्या विचाराचा वारसा घेऊन तुमच्यापर्यंत निश्चित पोचण्याचं काम हा तुमचा उमेदवार म्हणून ह्या नात्याने मी तुम्हाला करीन. नक्कीच. आज मी सर्व षटपळगाणातील मतदार बंधू आणि भगिनींना एकच आपल्या माध्यमातून आव्हान करीन की सुशिक्षित व युवा सहकारी, निष्कलंक असा उमेदवार, दादांच्या विचाराचा खरा वारसदार आणि तुमचा विकास करण्याची ज्याच्यात खरी धमक आहे, अशा उमेदवाराच्या पाठीमागं आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी उभा राहू, ही मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. नक्कीच दादा, एक युवा सुशिक्षित असलेला उमेदवार किती महत्वाचा असतो हे सगळ्या जनतेला माहिती आहे. तुमची निष्कलंक असलेली प्रतिमा, अजितदादांच्या विचारांचा खरा वारसदार, ही तुमची इमेज लोकांमध्ये खूप आहे. आणि त्याच पद्धतीनं अजितदादांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही जे काम करताय त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या निवडणुकीसाठी, तुमच्या एकंदरीत प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.